पाहूया पुढची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात। मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार हे कल्याण दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री यावेळी विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत, तर शरद पवार उल्हासनगरमध्ये एल्गार सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे कल्याण दौऱ्यावर असणार आहेत। या दौऱ्यादरम्यान दोघांचीही नियोजित कार्यक्रम असणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत, तर शरद पवारांची उल्हासनगरमध्ये एल्गार सभा होणार आहे। शरद पवार हे कल्याण दौऱ्यावर येत आहेत। उल्हासनगर इथं एल्गार परिषदेत ते उपस्थित राहणार आहेत। पक्षाचा ताबा आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच शरद पवार हे कल्याणमध्ये येत आहेत, त्यामुळे आता एल्गार सभेमध्ये ते नेमकं काय बोलणार आहेत, सरकारवरती कोणत्या मुद्द्यावरती ते सरकारला धारेवर घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री आणि शरद पवार हे दोघेही कल्याण दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री यावेळी विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत। सोबतच मुख्यमंत्री या दौऱ्यादरम्यान पत्रकारांसोबत बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजकीय दृष्ट्या आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांचेही हे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यादरम्यान पत्रकारांसोबत संवाद साधतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। किशोर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार दोघेही कल्याण दौऱ्यावर असणार आहेत। दोघांच्या या दौऱ्यासंदर्भात काय सांगाल? नक्कीच मिळेल। आज दोन पक्षांचे मोठे नेते जे आहेत ते आपल्या कल्याणमध्ये आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उल्हासनगरच्या एका हॉस्पिटलचं उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर ते कल्याण पश्चिम, त्यानंतर कल्याण पूर्वेत सुद्धा येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे डोंबिवलीमध्ये जो खासदार क्रीडा संग्राम चषक चालू आहे त्याचा समारोप आहे, त्या समारोपाच्यासाठी ते येथे येणार आहेत। दरम्यान ही जी मोठी घटना घडलेली आहे गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणाची, त्याबद्दल ते काय अजून त्यांनी जी चुप्पी साधलेली ते अजून पत्रकाराशी बोललेले नाहीत। या दरम्यान ते MCIच्या कार्यक्रमाला परवा येऊन गेले, मात्र त्यांनी जसं बोलायला पाहिजे होतं किंवा माध्यमांशी तसं बोलले नाहीत। ते पालघरच्या दौऱ्याला निघून गेले होते, पण आज ते बोलतील का याबद्दल पत्रकार नक्कीच त्यांना प्रश्न विचारतील। याच दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार हे येणार आहेत। राज्यात जी उलथापालथ झाली किंवा त्यांच्या पक्षाचं चिन्ह जे गेलेलं आहे त्यानंतर त्यांचा हा दौरा आहे। तर उल्हासनगरमध्ये त्यांची एक वेगळी परिषद आहे, तिकडे ते जाणार आहेत। कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। कल्याण पश्चिमेत काही कार्यक्रम आहेत, काही तिथे ते येणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे असं समजतंय। पण एकंदरीत ह्या सगळ्या दौऱ्याचा आढावा जर घेतला असता कल्याण मतदारसंघामध्ये हा दौरा होतोय, त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ह्या दोन्ही मोठ्यांचे नेतेचे हे दौरे हे जरा सर्वांना एक आशीर्वाद करणारे आहेत। आणि कशा प्रकारे आता ह्या दौऱ्यांचं विश्लेषण होईल किंवा राजकीय विश्लेषण वेगळं केलं जाते, परंतु कशा प्रकारे तिथे यांची भूमिका मांडतात हे पाहावं लागेल। मिनल, अगदी किशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।